कुणाल कामराने व्यंगात्मक गाणं केलं असं मला वाटत नाही। त्यांनी सत्यात्मक गाणं केलेलं आहे। जे सत्य आहे ते त्यांनी जनभावना त्यांनी मांडलेल्या आहेत। आम्ही आज सुद्धा बोलतोय, जे चोरी करतात ते गद्दार आहेत। आणि पहिल्या प्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट करू इच्छितो की काल कामराच्या इथे जी काही तोडफोड केली ती शिवसैनिकांनी केलेली नाही, त्याचा शिवसेनेशी संबंध नाही। ही कदाचित एसएनसी गटाने केली असेल किंवा गद्दार सेनेच्या एसएनसी गटाने केलेली असेल। मुळामध्ये हे जे राज्य चाललंय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चालले की गद्दारांच्या आदर्शाने चाललेलं आहे, हा आता एक सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आलेली आहे। आणि काल जे भेकड लोक आहेत त्यांना त्या गाण्यावरनं तथाकथित त्यांच्या गद्दार नेत्याचा अपमान झाला असं वाटलं म्हणून तोडफोड केली। हे गद्दार यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर दिसत नाही, राहुल सोलापूरकर दिसत नाही। कोश्यारीने अपमान केला होता तेव्हा कोश्यारींचा निषेध करण्याचा यांचा धाडस नाही। हे भेकड लोक आहेत आणि गद्दारच आहेत। त्याच्यामुळे कुणाल कामराने काही अयोग्य केले असं माझं मत नाही। कुणाल कामराने जनभावना व्यक्त केलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की न्याय सगळ्यांना सारखा पाहिजे। नागपूरच्या दंगलीमध्ये ज्यांचं नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई तुम्ही देणार आहात, तसंच कुणाल कामराच्या स्टुडिओची किंवा तिथे जिथे त्यांनी जो कार्यक्रम केला त्या जागेचं ज्यांनी नुकसान केलं त्याची नुकसान भरपाई त्यांना दिली गेली पाहिजे। आणि हे जे भामटे भेकड गद्दार लोक आहेत ज्यांनी काल ही तोडफोड, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला चालतो मात्र गद्दाराचा अपमान चालत नाही, त्यांच्याकडनं दाम दुपटीने वसूल